नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1चा 17वा धडा वस्त्र आपली गरज या धड्याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवतोय. नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. मी आहे सपना टीचर. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते त्या वस्तूंची नावे वहीत लिहा. 1. पाण्याची बॉटल, चेंडू, गोट्या, लॅपटॉप, फ्लॉवर पॉट, मोबाईल, सायकल, स्कूटर, फोटो फ्रेम, जेवणाचा डब्बा. यापैकी कोणती वस्तू तुम्ही स्वतः वापरणार आहात? उत्तर: खालील वस्तू मला माझ्याकडे असावं असं वाटतं. पाण्याची बाटली, सायकल, जेवणाचा डब्बा, चेंडू या वस्तू मी स्वतः वापरणार आहे. 2. पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी तुम्ही कोणकोणत्या कपड्यांची निवड कराल त्याची नोंद वहीत करा. उत्तर: पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी मी महाराष्ट्रातील पारंपरिक वेशभूषा सदरा, धोतर, टोपी, उपरणे इत्यादी या कपड्यांची निवड करेन. किंवा पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी मी महाराष्ट्रातील पारंपरिक वेशभूषा नऊवारी साडी किंवा पैठणी हा पोशाख करेन. प्रश्न क्रमांक 3, खालील तक्त्यात आपल्या देशातील काही राज्यांची नावे दिली आहेत. तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार तक्त्यात लिहा. महाराष्ट्र. वस्त्र: सदरा, धोतर, उपरणे, फेटा, नऊवारी साडी, पैठणी साडी. ओडिशा: कटकी साडी, कुर्ता व गमछा, बोमकाई, संबलपुरी साडी. पश्चिम बंगाल: धोती, ढाका सिल्क साडी, बलुवरी साडी. कर्नाटक: धोती, कुर्ता, लुंगी, पटोला साडी. गुजरात: घागरा, चोळी, ओढणी, बांधणी साडी. पंजाब: सलवार कमीज, कुर्ता, पायजमा, फुलकारी साडी. उपक्रम: जवळपासच्या कपड्यांच्या प्रदर्शनाला भेट द्या. तेथे मांडलेल्या कपड्यांच्या उपयुक्ततेबद्दल अधिक माहिती मिळवा. तुमच्या परिसरात असणाऱ्या खादी ग्रामोद्योग केंद्राला भेट द्या आणि कपड्यांचे प्रकार व ते तयार होण्यासाठी ठिकाणे कोणती ते समजून घ्या. तर मित्रांनो, इथेच आपला व्हिडिओ संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.